16 जानेवारीला महानगरपालिकेचं निवडणूक संपलंय. बहुमत मात्र कोणत्याच पक्षाने घेतलेलं नाही. भाजपा, युवा स्वाभिमान, काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी, अजित पवार गटांचं सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी उमेदवार निवडून आले आहेत. मात्र अमरावतीच्या महानगरपालिकेत बहुमत स्पष्ट समोर आले नाहीत. आकडा कोणी पार केला नाहीत. यावरच आता याच महानगरपालिकेवर सरकार कोणाचं बसेल. 22 जानेवारीला महापौर आरक्षण सोडत होणार आहेत. आता याकडे कसं राजकारण समीकरण चालणार आहेत आपल्यासोबत बोलण्याकडे जोडले आहेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख. भाऊ, कसं पाहता या राजकारणाकडे आता? नाही, यावेळेसची निवडणूक मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि सर्वात जास्त जर नुकसान कुठं झालं तर भारतीय जनता पक्षाचं. मागच्या वेळेस 2017 मध्ये 45 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. यावेळेस फक्त 25 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहे. आणि त्याचा अर्थच हे आहे की अमरावतीच्या महानगरपालिका जनतेने त्यांना नाकारलेला आहे. असं असताना, कारण की त्यांनी जे 8 वर्षामध्ये प्रशासकाच्या आणि त्यांच्या कार्यकालामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, जी अमरावती एक सर्वात सुंदर शहर होतं त्याची जी त्यांनी बकाल करून टाकलं, ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्यामुळे लोकांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी त्यांच्या पक्षावर होती आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना 20 उमेदवार त्यांचे कमी निवडून झाले. पण तरी कितीही लोकांनी आपल्याला म्हटलं तरी सत्ता आपल्या हातात असली पाहिजे, मग ती केंद्राची असो, राज्याची असो, ती वॉर्डाची असो. या भावनेतून ज्यांनी ते तोडफोडीचं राजकारण, पैसा, अदला, धमक्या, प्रशासन याचा जे वापर सुरू केला आहे तो निषेधार्थ आहे. आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाने सुद्धा ठरवलेलं आहे की आम्ही महापौरासाठी आमचा उमेदवार रिंगणात आणू आणि त्याच्यासाठी आम्ही समविचारी पक्षासोबत आमची बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाचा सकारात्मक आम्हाला भूमिका दिसत आहे. आम्हाला असं वाटते की समजा सर्व गोष्टी जुळून आल्या तर तुम्हाला या अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचा नाही तर काँग्रेसचा महापौर दिसेल. आमदार संजय खोडके यांचं म्हणणं आहे की युवा स्वाभिमान जर भाजपासोबत जात असेल तर आम्ही जाणार नाही. तर कसं पाहते ते त्यांच्या आपसातले मतभेदाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर नको आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आणि असं आहे की जसे काँग्रेस 2 आहेत, शिवसेना 2 आहे, राष्ट्रवादी 2 आहेत, 2 पक्ष झालेले आहेत, तसं भारतीय जनता पक्षामध्ये आता 2 झाले. खरा भारतीय जनता पक्ष आणि खोटा भारतीय. हे त्याला म्हणतात की आम्ही खरे भारतीय भाजपवाले आहो, ते दुसऱ्याला म्हणतात की आम्ही खरे भाजपवाले आहो. त्यांच्यात आपसात ओढाताण सुरू आहे, एकमेकाचे पाय ओढणं सुरू आहे. या सगळ्या गदारोळात जसं त्यांचं नुकसान झालं तसंच महापौर सुद्धासाठी मी तुम्हाला सांगतो की त्यांना आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि महाविकास आघाडीचा महापौर आम्ही निवडून आणू. राज्याचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या इलेक्शनमध्ये तळ ठोकून होते. अमरावती शहरामध्ये अनेक भाजपा नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या आहेत. काँग्रेसची सभा न होता सुद्धा काँग्रेसने आकडा मोठा पार केलेला आहे. कसं पाहते? बावनकुळे, संजय कुटे, साडदा आमदार, अनिल बोंडे सारखे खासदार, त्यांचे मंत्री, तो एक नेपाळी मंत्री, कोण काय नाव त्याचं, आपलं राणे, हे सगळे लोक इथे आले. पण काय झालं? टांगा पलटी घोळे पराड तसं झालं आहे सध्या की त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आणि लोकांना माहित आहे की हा भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातलाच नाही देशातला सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे. हे आता लोकांना हळूहळू उमजत आहे. आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा, पैसेतून सत्ता, सत्तातून पैसा. आणि राष्ट्रवादी तर नोन भ्रष्टाचारी पक्ष आहे. त्यांचे नेते अजित पवार हे 70,000च्या घोटाळ्यामध्ये फसलेले आहेत. त्यांचा पोरगा हा सरकारी जमीन लाटतो. त्यांचे अमरावतीतले जे आमदार आहेत ते नेहरू मैदान लाटतात. असे या लोकांच्या हातात ही अमरावतीची सत्ता द्यायची की नाही द्यायची याचा विचार लोक अवश्य करणार आहेत. त्यामुळेच लोकांची मानसिकता नाही की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्या हात त्यांचा महापौर बसू नये, हीच लोकांची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे लोकांनीच आम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. या भ्रष्टाचारी म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि राष्ट्रवादी या भ्रष्टाचारी लोकांच्या हातात आपल्याला अमरावतीची सूत्र द्यायची नाहीत. त्यामुळेच आम्ही प्रयत्न करत आहोत. एकीकडे राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे की या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे सोडलेले आहेत, वेगळ्या मुद्द्याकडे राजकारण चाललं गेलंय. कसं पाहत? एकदम खरं आहे. अरे, ही भारतीय जनता पक्षाची नीतीच आहे. म्हणजे केंद्राच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, राज्याच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान. आता वार्डाची निवडणूक खरं तर तुम्ही
ते 8 वर्ष सत्तेवर होते, विकासाच्या मुद्द्यावर लढवायला पाहिजे होती. जसं नागपूरमध्ये करून दाखवलं, हे करून दाखवलं, ते करून दाखवलं, जसं त्या अनुषंगाने तुम्ही अमरावतीत बोलायला पाहिजे होतं की हे केलं, हे केलं, हे करून दाखव. पण तुम्ही आम्ही हे करून देऊ, दाखवू, करून दाखवू असं बोलले. कारण की विकासाच्या मुद्द्यावर त्यांना कुठेही स्टँडिंग नव्हतं, कुठेही त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी तोंड नव्हतं. म्हणून ते कोण राणे नावाचा एक तो कोणतो मंत्री वाह्यात वात्रट ज्याला म्हणू, त्याची भाषा, त्याची त्याची बॉडी लँग्वेज, म्हणजे लोकांना त्याची घृणा यायला लागली, असे मंत्री इथे पाठवून इथे हिंदू मुसलमान केलं. त्यांना शरम वाटत नाही वार्डाच्या इलेक्शन ते हिंदू मुसलमान करता म्हणून? थोडी थोडी लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना की असे वाह्यात मंत्री त्यांनी इथे पाठवले. अरे तुमच्या दमक होती तर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढायला पाहिजे ना इलेक्शन. पण विकासाचा देशच यांनी रसात नेला तर ते काय वार्डाच्या इलेक्शन मध्ये. त्याच्यामुळे वार्डासारख्या छोट्या इलेक्शन मध्ये ज्यांची मानसिकता हिंदू मुसलमान ही करायची आहे, तो पक्ष हा या देशाला, या राज्याला आणि या शहराला कोणतंही नेतृत्व देऊ शकत नाही असं माझं म्हणणं. महानगरपालिकेत सत्ता बसवण्याकरता काँग्रेस कोणकोणत्या सेक्युलर पक्षासोबत काही बोलणं सुरू आहे? आमच्या समविचारी सर्व पक्षाचे आमच्या स्तरावर बोलणं सुरू आहे. आता या समविचारी पक्षाच्यातनंही पुढे त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विचारावं लागतं. त्या अनुषंगाने एकदम प्राथमिक स्तरावर ही चर्चा सुरू आहे. पण खरी याला जेव्हा मला असं वाटतं वेग येईल तो 22 तारखेला जेव्हा आरक्षण निघेल आणि महापौर हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे याची जेव्हा स्पष्टता येईल तेव्हा मात्र याला खरा वेग येईल. तोपर्यंत आम्ही अत्यंत प्राथमिक चर्चा आम्ही सुरू केलेली आहे. आमच्या अटी आणि शर्तीवर आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत. आमच्या अटी शर्ती जर त्यांना मान्य असतील, आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये आमच्या विचारधारेची आम्ही प्रतारणा करणार नाही. भारतीय जनता पक्ष किंवा कोणत्याही त्याला कारण धर्मांध शक्तीसोबत आम्ही हात मिळवणी करणार नाही, हे मात्र कर. शेवटचा प्रश्न आहे की पश्चिम बहुल भागामध्ये एकीकडे काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून यायचे, आता मात्र ओवेसी यांच्या 2 सभा गाजल्या आहेत. त्या पश्चिम बहुल परिसरामध्ये एमआयएमचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. काय वाटते तेच जे आता मत होते ते काँग्रेसचे आपल्या हातून गेले? बिलकुल आम्ही तुमच्याशी सहमत. आम्हाला असं वाटत होतं की 7 ते 8 किंवा कमीत कमी 6 तरी उमेदवार आमचे निवडून येतील. पण एमआयएमनी जिथे ती मुसंडी मारली. आणि तुम्ही विचार करा, एमआयएम हा पक्ष हा भारतीय जनता पक्षाने असा आहे, बाकी सगळे पक्ष त्यांनी फोडले. काँग्रेस फोडली, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली ना त्यांनी पूर्ण देशात. पण एमआयएमला हात नाही लावला. का नाही लावला एमआयएमला हात? उलट एमआयएम वाढली पाहिजे या अनुषंगाने त्यांचे सगळे कामं सुरू आहेत. कारण की त्यांना माहित आहे की एमआयएम जर वाढली तर ते सेक्युलर पक्षाचे मतं खातील, सेक्युलर पक्षाला नुकसान होईल आणि आपल्यासारखा धर्मांध पक्ष जो आहे तो समोर जाईल. म्हणून आता 2 त्यांनी पोल तयार केले आहे. एक नॉर्थ पोल, साऊथ पोल, ज्याला ध्रुव, उत्तर ध्रुव आणि असा की एमआयएम हे वाढण्यातच भारतीय जनता पक्षाचा फायदा आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, राष्ट्रवादी फोडली, एक सुद्धा पक्ष तुम्हाला दाखवतो जो त्यांनी फोडला नाही. पण एमआयएमला का नाही हात लावत ते? उलट एमआयएम वाढली पाहिजे या अनुषंगाने त्यांचे स्टेप्स सुरू आहे. कारण की एमआयएम हे सेक्युलर पक्षाची मतं खाईल आणि आपण समोर जाऊ. पण हे मला वाटते माझ्या मुस्लिम बांधवांना हे का कळत नाही हे मला समजू शकलं नाही. पण काही दिवसांना त्यांना नक्कीच कळेल की शेवटी सेक्युलर काँग्रेस सारखे सेक्युलर पक्ष त्याच्या अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी उभं राहील. हे बाकी कोणी नाही पाहिलं नाही. याच्या पहिले अलीम पटेल होते, ते कुठेच दिसले नाही तुम्हाला वर्षभर. आता हे एमआयएमनी मागच्या त्यांचे 10 नगरसेवक निवडून आले होते, पण त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही. ते एमआयएम तिथे नसताना झाले, त्याला पुन्हा निवडणुकीच्या वेळेस ते निवडून आले. असं आहे. मला वाटते की मुस्लिम समाजाने हा विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे. त्याने न घेतल्यास त्यांचंच नुकसान आहे, त्या समाजाचं नुकसान आहे असं मला वाटतं. महापौर कोणाचा महानगरपालिकेत? महापौर महाविकास आघाडीचा. महापौर महाविकास आघाडीचा हे वक्तव्य आता डॉक्टर सुनील देशमुख जे काँग्रेसचे नेते आहेत, माजी मंत्री, त्यांनी आपल्या स्पष्ट केलं आहे. अमरावतीच्या महानगरपालिकेत अद्यापर्यंत कोणत्याच पक्षाने बहुमत घेतलं नाही. आता समीकरण कोणत्या पक्षाचं जोडणार आहेत, भाजपा कोणत्या पक्षाला सोबत घेणार आहेत. एकीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी नेते संजय खोडके यांचं स्पष्ट मत आहे की युवा स्वाभिमान जर भाजपासोबत जाणार तर आम्ही जाणार नाहीत. या ठिकाणी आता चर्चेला उधाण येत आहेत. सर्वांचं लक्ष महानगरपालिकेच्या महापौर या पदाकडे लागले आहेत. 22 जानेवारीला
महापौर आरक्षण सोडत होणार आहेत. आता याच दरम्यान कोणत्या पक्षाकडे चर्चेला जाणार आहे हे सुद्धा पाहणे गरजेचं होणार आहे. कॅमेरामन सागर ताळेसह मी यशवंत पाहत राहा विदर्भ मतदार अमरावती.